नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेला आता 2100 रुपये अनुदान कधी भेटणार आहे या संबंधित महिला वारंवार चौकशी करत आहेत, चर्चा करत आहेत। या संबंधित वेगवेगळ्या डिपार्टमेंट मार्फत माहिती घेण्याचे प्रयत्न करत आहेत। परंतु आता चालू घडीला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। परंतु याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। सविस्तर माहिती पाहणार आहात, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, आपल्याला लाडकी बहीण योजना माहित आहे। या योजनेअंतर्गत महिलांना पूर्वी 1500 रुपयाचं अनुदान मिळत आहे। परंतु ज्यावेळेस भाजप नेत्यांनी निवडून आल्यानंतर ज्यावेळेस सत्ता स्थापन होईल त्याच्या वेळेस महिलांना 1500 वरून 2100 रुपयाचं अनुदान करू या संबंधीचे मित्रांनो घोषणा करण्यात आलेल्या होत्या। तर याच घोषणेसंदर्भात वारंवार चर्चा होत असल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना एक महत्त्वाची अपडेट सांगितली, जी मित्रांनो आपल्याला एक धक्कादायक वाटणार आहे। कारण की सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे 2100 रुपयाचं अनुदान आहे हे पुढच्या येणाऱ्या भाऊबीजे दिवशी महिलांच्या खात्यावरती वर्ग होईल किंवा हे वाढीव अनुदान भाऊबीजेपर्यंत महिलांना दिलं जाईल। या संबंधित मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं। पुन्हा एकदा प्रसार माध्यमांमधून विचारणा केल्यानंतर त्यांनी याबद्दल फक्त स्वतःचं मत मांडलं आहे। याबद्दल त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आता नक्की काय गोष्ट असणार आहे या संबंधित स्वतः त्यांच्या तोंडूनच आपण ऐकणार आहोत की नक्की त्यांनी याच्यावरती काय नक्की स्पष्टीकरण दिलेलं आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। चला तर जास्त वेळ न घालता आपण त्या संबंधीची अपडेट पाहायला सुरुवात करूया। जेव्हा इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत त्यांनी विचारलं की कधी वाढेल, मी त्यांना सांगितलं की हा निर्णय कॅबिनेटचा असतो, बजेटमध्ये वाढवायचा की रक्षाबंधनाला सुरू झाली रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय कॅबिनेटचा असतो आणि म्हणून पुढच्या वर्षामध्ये निश्चितपणे वाढेल इतकीच प्रतिक्रिया दिली आहे। पण त्याच्यावरून मला वाटतं की काही लोकांनी त्याचा विस्तार करत मग रक्षाबंधन भाऊबीज हे दोन सण उत्सव भावा बहिणीचे जे पवित्र उत्सव आहे ते त्यांच्या सुपीक डोक्यातून त्यांनी आपापल्या कल्पनेतून तयार केलं, चक्रधर स्वामीच्या कथेसारखं। अच्छा, पण सुधीर भाऊ तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहून मानधन लवकरात लवकर वाढवणार असल्याचं तुम्ही बोलताय, असं देखील तुम्ही म्हणालाय? हो हो, ते म्हणाले की मानधन वाढवले नाही तर काय। मी त्यांना असं म्हणालो की मानधन वाढवलं नाही तर काय प्रश्नच उपस्थित होत नाही। आमच्या संकल्प पत्रात आहे आणि जर असं वाटलंच तर मी स्वतः लिहेल, आग्रह करेल की हे मानधन दिलं पाहिजे। शब्दाची किंमत आहे, राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता पाहिलं की सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत सविस्तर स्पष्टीकरण जे ते देण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेसाठी जी मंजुरी मिळणार आहे ती कॅबिनेट मधून मिळणार आहे। ज्या वेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल त्या ठिकाणी मंत्रिमंडळामार्फत निर्णय होतील, जी आर प्रसिद्ध होतील, परिपत्रक निघतील, त्याच्यानंतरच हे अनुदानाचा विषय जो मित्रांनो घेतला जाणार आहे। भरपूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून YouTube मधून आपल्याला पाहायला मिळत असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता उद्या मिळणार आहे, परवा मिळणार आहे, आताच मंजूर झालेला आहे, या दिवशी तुमच्या बँक खात्यात येईल, अशा वेगवेगळ्या अफवा तुम्हाला पाहायला मिळत असतील। त्याच्यामुळे मित्रांनो अफवांवरती जास्त विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये हे कधी मिळतील, ज्यावेळेस शासनामार्फत परिपत्रक प्रसिद्ध होईल, ज्या प्रसिद्ध होईल त्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर स्पष्टीकरण जे ते देता येईल। चालू घडीला फक्त 1500 रुपये आपल्या खात्यावरती कधी येतील याचाच विचार करा आणि याचीच अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या पाहायला मिळतील। तोपर्यंत चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।